राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रायगड जिल्ह्याचे खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आनंद यादव, स्वच्छता सभापती तथा माजी नगराध्यक्ष माणगाव नगरपंचायत। रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे। या मुसळधार पाऊस पडण्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठले होते। या पाणी साठण्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित होत होता। हा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जे एमएससीबीचे कर्मचारी आहेत ते ही लाईट पुन्हा येण्यासाठी प्रयत्नशील होते। लाईट जाते आणि पुन्हा येते म्हणजे कुठला तरी कर्मचारी तिथे काम करत असतो तेव्हाच ती लाईट येते। तर आपल्यासोबत आता आपण आहोत माणगाव उपविभागीय कार्यालयामध्ये। तेथील जे उपकार्यकारी अभियंता आहेत राठोड साहेब त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत की त्यांना कोणते कोणते अडथळे जे आहेत ते या पावसाळ्यामध्ये आले। तर मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये। मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा जो होता हा वारंवार खंडित होत होता। असे काही व्हिडिओज आहेत प्रसार माध्यमांवरती प्रदर्शित होतात आता की एक छातीभर पाण्यामध्ये जे आपले कर्मचारी असतील ते कर्मचारी जात होते आणि त्यांनी तिथे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम केलेलं आहे। तर असे कुठल्या घटना घडल्या आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला? रविवार दिनांक 5 तारखेला भरपूर पाऊस झाला होता माणगाव तालुक्यामध्ये। त्यामुळे जो आपला सकल भाग आहे त्या ठिकाणी भरपूर पाणी साचलेलं होतं। त्यातच आपला नानोरे म्हणून जो भाग आहे तिथे सकल पाणी साचल्यामुळे जवळपास तिथे एक छातीभरापर्यंत पाणी साचलेलं होतं आणि त्याच्या शेजारीच आपला उच्च दाब वाहिनीचा खांब होता ज्याच्यावर तो फॉल्ट होता। तर आमचे जे कर्मचारी आहे ते त्या पाण्यातून पार करत त्या खांबावर गेले आणि तिथला फॉल्ट काढून तिथला विद्युत प्रवाह सुरळीत केला। त्याचप्रमाणे आपल्या ही मोरबे सेक्शनच्या अंडरमध्ये जे हे आहे वडगर म्हणून गाव आहे तिथे एक आमचा खांब म्हणजे आपल्या शेतातला खांब होता तो उच्च दाब वाहिनीचा तो जमिनीवर पडला। त्याच्यामुळे पुढचे जे 4 गाव आहेत मुद्रे, वडाशीवाडी, निगुडमाल आणि साई खैरेवाडी असे 4 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता। तो सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन प्रयत्न करून सर्व तो खांब उभा केला आणि 4 गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला। त्याचप्रमाणे लोणशी जे आहे त्या भागात सुद्धा विद्युत पुरवठा खंडित झालेला होता। तर अशा ठिकाणी जाऊन आमच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे जे 5 तारीख 6 तारीख पूर्ण दिवस आणि आपल्या मंगळवारच्या पहाटेच्या 3-4 वाजेपर्यंत अथक प्रयत्न केलेले आहे आणि लोकांचा विद्युत पुरवठा उच्च दाब वाहिनीचा जो काही फॉल्ट होता तो दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत केला। त्यानंतर छोटे मोठे जे काही बाकी ठिकाणी जे आहेत लघुदाब वाहिन्या सुद्धा तुटलेल्या होत्या त्या सुद्धा आमच्या लोकांनी जाऊन सुरळीत केलेल्या आहेत। आता मागील तो जवळपास उच्च दाब आणि लघुदाब वाहिनीचं काम आम्हाला जवळपास मंगळवारपर्यंत चाललं आणि तेव्हापासून ज्या वैयक्तिक तक्रारी होत्या ग्राहकांच्या त्या सुद्धा आमच्या लोकांनी सुरळीत पार पाडलेल्या आहेत आणि त्या विद्युत पुरवठा व्यवस्थित केलेला आहे। एकंदरीत आमच्या लोकांची मेहनत म्हणजे कंटिन्युअस आपल्या रविवारपासून दिवस रात्र पाणी असू द्या काही राहू द्या तशाही परिस्थितीत सर्वांनी काम केलेलं आहे आणि खरोखर आमच्या लोकांची कोणीतरी ही घेतलेली आहे दखल घेतलेली आहे की लोकांसमोर आमच्या लोकांना म्हणजे प्रोत्साहित करत आहेत। असे जर तुमच्या न्यूज आल्या तर आमचे लोक अजून जोमाने काम करू शकतील। त्यासोबतच आता लोकांचा गैरसमज चालला आहे स्मार्ट मीटर विषयी, परंतु कसं आहे स्मार्ट मीटर हा वेगळा विषय आहे आणि ही जी लोकांची मेहनत आहे लोकांना प्रकाशमय लोकांची घरं प्रकाशमय ठेवण्याबाबतची ही दुर्लक्षित राहू नये। कमीत कमी आमची मेहनत दिसायला पाहिजे लोकांना। तर हे होते आपल्यासोबत माणगाव उपविभागीय उपकार्यकारी अभियंता राठोड सर। त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही काम करण्यासाठी प्रयत्नशील होतो। हा जो पावसाळा आहे या पावसाळ्यामध्ये अनेक समस्या आल्या, नैसर्गिक आपत्ती आल्या, त्या आपत्तींवरती मात करत आमचे कर्मचारी जे होते हे तुमच्या घरामध्ये प्रकाश येण्यासाठी वीज येण्यासाठी प्रयत्नशील होते अशाबद्दलचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि स्मार्ट मीटरचा एकीकडे गदारोळ आहे, ग्राहक जे आहेत ते एकीकडे आरोप करत आहेत की हे जे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ते स्मार्ट मीटर बसवल्यापासून आम्हाला लाईट बिल जास्त येतं, पण अशा वेळेला हे जे कर्मचारी काम करत असतात दिवस रात्र अशा कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होतं। त्यांना प्रकाश झोतात आणण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक असलमभाई राऊत, रायगड जिल्हा परिषद सदस्य.